34व्या महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम पारितोषिक वितरण समारंभामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण कार्यक्रमाची सुरुवात जागर वीरांगनांचा या नृत्य वंदनेने करणार आहोत. राजमाता जिजाऊ मासाहेब, महाराणी ताराराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अशा वीरांगनांना अभिवादन आणि त्यातच आदिशक्तीचं रूप आपण या नृत्य वंदनेतून पाहणार आहोत. एक उडाली ठिणगी, लाख पेटल्या मशाली, अन स्वराज्याच्या संकल्पाची नवी पहाट ही झाली. जय 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 जिजाऊ, जय 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 जिजाऊ, जय 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 जिजाऊ. महाराष्ट्र चिरायू, दिव्य पराक्रमाने केला महाराष्ट्र चिरायू. जय 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 जिजाऊ, जय 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 जिजाऊ, जय 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 जिजाऊ. राजमाता जिजाऊ, राजमाता जिजाऊ, राजमाता जिजाऊ, राजमाता जिजाऊ. जय 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 जिजाऊ, राजमाता जिजाऊ, राजमाता जिजाऊ, राजमाता जिजाऊ, राजमाता जिजाऊ. महाराणी पुण्यश्लोक महाराणी, त्रिभुवनी नाव गाजे त्रिभुवनी. महाराणी पुण्यश्लोक महाराणी, त्रिभुवनी नाव गाजे त्रिभुवनी. तिची कीर्ती किती गावी, तिची कीर्ती किती गावी. धन्य धन्य राजमाता अहिल्यादेवी, धन्य धन्य राजमाता अहिल्यादेवी. वीरांगणा वीरांगणा लखलखती वीज असे जाणना. आराधना आराधना शिवाजी करते आराधना. मल्हार रावांची सून अभिमानानं छाती फुलून हे. मल्हार रावांची सून अभिमानानं छाती फुलून. तिची कीर्ती किती गावी, तिची कीर्ती किती गावी. अहिल्यादेवी, अहिल्यादेवी. समर सौदमी तारा राणी, स्वराज्य रक्षणी तारा राणी, अग्नी ज्वाला तारा राणी, राजा राम राणी तारा राणी. रणचंडी शोभते रणी, वर्णावे काय कहाणी. दिल्ली केली दिनवाणी, केले दिल्ली शहाचे पाणी, केले दिल्ली शहाचे पाणी. भद्रकाली मुघल मर्दिनी तारा राणी, तारा राणी. घोड्यावरती स्वार होऊनी वाजले गनिमा पाणी. तारा राणी, तारा राणी. आई अंबे जगदंबे तारी संगरात जय दे. दानव ठेचाया माराया आम्हाला बळ दे. आई अंबे जगदंबे तारी संगरात जय दे. दानव
छाया माराया आम्हाला बळगे रायगडाची जगदंबा ही आज तुला आळवी लेख सुनांची अखेरची तू आस आज माऊली समजांना मुक्त कराया निर्दाळून खेळगे ग अंबाबाई 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 निर्दाळून खेळगे. नमस्कार आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत. आत्ताच आपण आपल्या महाराष्ट्रातल्या वीरांगनांचा जागर केला, त्यांना अभिवादन केलं आणि आता लगेचच आपण आपल्या पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी मी आपल्या राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिषजी शेलार साहेब यांना विनंती करते की आपण मंचावर यावं. चौरे साहेबांना मी विनंती करते की आपण शेलार साहेबांना मंचावर कृपया घेऊन यावं. त्यांच्याबरोबरच पु ल देशपांडे कला अकादमीच्या संचालक मिनलताई जोगळेकर यांनाही मी विनंती करते की आपणही मंचावर यावं. शेलार साहेबांना विनंती करते की सर्वात प्रथम नटराज पूजन आणि दीप प्रज्वलन करून आपण आपल्या कार्यक्रमाला औपचारिक सुरुवात करूया. आपण सांस्कृतिक कार्य विभागाच्या कार्यक्रमांना नटराजाचं पूजन खास करून करत असतो. नटराज म्हणजे नट आणि नटांचा राजा म्हणजे नटराज. कलांची अधिष्ठात्री देवता म्हणजे नटराज. नटराज म्हणजे शिवाचं रूपच आहे. नटराज हे शिवाचं नृत्याविष्कारातलं रूप आपल्याला पाहायला मिळतं आणि ते वैश्विक ऊर्जेचं प्रतीक देखील मानलं जातं. म्हणून या ऊर्जेची आपण इथे पूजा करत असतो. दीप प्रज्वलन करणं म्हणजे आशेची ज्योत पेटवणं आणि आपल्या ध्येयाशी जोडलं जाणं आणि म्हणूनच आपण दीप प्रज्वलनही करत असतो. यानंतर आपण मान्यवरांचं स्वागत करूया. त्यासाठी मी आपल्या सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभीषण चौरे साहेब यांना विनंती करते की त्यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार यांचं पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि शब्दगुच्छ देऊन स्वागत करावं. त्यानंतर आपण ज्या अद्ययावत अशा पु ल देशपांडे कला अकादमीमध्ये आता बसलोय त्या पु ल देशपांडे कला अकादमीच्या संचालिका मिनलताई जोगळेकर यांचंही स्वागत करूया. चौरे साहेबांनाच मी विनंती करते की आपण मिनल जोगळेकर मॅडम यांचंही स्वागत करावं. आणि यानंतर मी अधिक वेळ न घेता आपल्या राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिषजी शेलार यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. चौतीसावी महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा आणि अंतिम फेरीतील पारितोषिक प्राप्त कलाकार तंत्रज्ञानांचा सन्मान पारितोषिक वितरण समारंभ यासाठी उपस्थित असलेले मंचावरील सर्वच महानुभाव, समोर उपस्थित असलेले सुद्धा सर्व महानुभाव, या नवीन वास्तूचं म्हणजे पुनर्जीवित केलेल्या वास्तूचं उद्घाटन करतानाच्या कार्यक्रमात सुद्धा आपल्याला चौरे साहेब किंवा जोगळेकर मॅडम माहीत असेल, मी असं म्हटलं होतं की वास्तू सर्व पवित्र कामांची साक्षीदार बनेल आणि सर्व साधनाकृत केलेल्या कलाकारांचं पवित्र राखण्यासाठीचे कार्यक्रम या ठिकाणी होतील असं त्या दिवशी मी बोललो आणि आज त्यातली प्रत्यक्ष अनुभूती या ठिकाणी सुरुवातीला केलेल्या नृत्यातून आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे. होय, आपला इतिहास इतका मजबूत, संपन्न, प्रेरणादायी आहे
की त्या इतिहासाकडे बघितलं की आपल्याला पुढचं येणारं भविष्य हे किती सुकर, सुयोग्य आणि स्वबल असेल हे स्पष्ट होतं. पण दुर्दैवाने लक्षात असे येतं की काळाच्या ओघामध्ये रोजच्या कामामध्ये आपण या आपल्या भविष्य बघण्याच्या दृष्टिकोनात आपला इतिहास विसरून जातो आणि मग पुढच्या पिढीपर्यंत आपण काय पोचवतो तर केवळ एकच गोष्ट, ती म्हणजे आयुष्यात जास्त काहीतरी कमवलं पाहिजे, अर्थार्जन केलं पाहिजे, त्याच्यापेक्षा तुझ्याकडे गाडी नवीन मॉडेलची असली पाहिजे, या स्पर्धेच्या युगात टाकतोय. माझा त्याला विरोध नाही, पण खरा इतिहास समजणं, समजून घेणं आणि समजावणं हे सुद्धा माझं प्रथम कर्तव्य आहे. याचा विसर समाजात पडतोय की काय असा प्रश्न बरेचदा मला सतावतो. आणि त्याचं कारण असं आहे की आता मा जिजाऊ अहिल्याबाई होळकर आणि छत्रपती ताराराणी यांना आपण या ठिकाणी पाहिलं. मी विनंती करेन आपल्या सगळ्यांना, आपल्या घरात जे 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 वयातल्या कुठल्याही मुलामुलीला हे विचारा की छत्रपती ताराराणी यांचं कर्तृत्व काय होतं. मला आनंद वाटेल 100% जर त्यामध्ये सकारात्मक उत्तर आपल्या घरातूनच मिळालं तर मला आनंद होईल. पण छावा सिनेमा बघितल्यानंतर आज काही लोक हा प्रश्न जरूर उपस्थित करण्याचा प्रयत्न करत असतील की अरे पुढे छत्रपती संभाजी महाराजांनंतर काय झालं. रामराजेंचं त्या ठिकाणी छत्रपती म्हणून जरूर त्या छावा सिनेमामध्ये तो प्रसंग दाखवला असला तरी त्यांच्या मृत्यूनंतरची खरी लढाई त्या औरंगजेबाच्या विरोधात 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, 6 वर्ष ज्या एका रणरागिणीने लढली, कधीच औरंगजेबच्या हाताला लागली नाही. औरंगजेबाला शेवटी मृत्यू पत्करावा लागला, पण आमची राणी त्याच्या हाताला न लागता 6 वर्ष विधवा असताना सुद्धा संघर्ष करून राज्य कारभार केला. ती आमची ताराराणी, ती आमची ताराराणी. आणि म्हणून आजचा हा प्रसंग त्यातला नसला तरी मला असं वाटलं की या सगळ्या गोष्टी या आपल्या कलाकृती, साहित्य, इतिहास याचा भाग आहेत. 34 वर्ष आपण ही स्पर्धा या ठिकाणी घेतो आणि त्यामागली कल्पना सुद्धा तीच आहे. अनुदानासाठी असलेली नाटकं ही आपण त्या ठिकाणी बघतो. अनुदानाचा जो काही दर्जा असेल त्या दर्जाप्रमाणे अनुदान देतो, दिलंच पाहिजे. कारण ही नाट्यसृष्टी हा केवळ कार्यक्रम नाही, एक चळवळ आहे. ही चळवळ असंख्य गोष्टींनी आहे. मग पहिल्यांदा भावेंनी निर्माण केलं तेव्हापासून नाटकांची निर्मिती हा समज खरा आहे, पण त्याबद्दल सुद्धा मतं मांडणारी लोक मला भेटतात आणि ते सांगतात लोककलेमध्ये, आमच्या लोकसंस्कृतीमध्ये नाटकाची परंपरा त्या आधीपासून आहे. असेलही खरं तर मी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कार्यक्रमात याचा उल्लेख केलाय चौरे साहेब की आपण याच्यावर अभ्यास गट नेमावा. एक ऐतिहासिक पूर्ण अभ्यासांती दाव्यांसहित एक यातला संशोध आणि शोध निबंध समोर आला पाहिजे. खरी नाटक कला संस्कार कधी सुरू झाली आणि केवळ महाराष्ट्र याच्यात अग्रेसर आहेच. अन्य राज्य असतील, बंगालसारखं राज्य असेल, अजून राज्य असतील,
पण आपल्या या व्यावसायिक नाटकांमध्ये नवीन विषय, नवीन विषयाची सोय माझ्या निर्मात्याला, माझ्या दिग्दर्शकाला, माझ्या कलाकाराला नेहमी त्याच्या डोक्यावर व्यावसायिकतेचा एक ओझा आणि बोजा असतो. ही स्थिती आहे, वर्षानुवर्ष आज समोर दिसतेत. बरीच मंडळी इथे समोर बसली आहेत. मग त्या बोजातून त्याला स्वतःहून काही करावंसं वाटत असेल, एखादा वेगळा विषय असेल, एक वेगळी संस्कृती असेल, आणि त्या कलास्मृतीला उत्तेजन देण्यासाठी ती हिम्मत तो कुठे करेल? तर ती हिम्मत या स्पर्धेमध्ये करेल की जिथे नवीन विषय, नवीन प्रसंग, नवीन कहाणी, नवीन गोष्टींना उभं करण्याचा तो प्रयत्न करेल. आणि त्यासाठी लागणारी मदत आज पारितोषिकाच्या रूपाने छोटी मोठी असेल, पण या वेगळ्या विषयातून समाजाने हा विषय अंगीकृत करून घ्यावा. आणि तो तसा झाला तर इथून पारितोषिक किंवा ज्याला आपण एका अर्थाने त्याचा आपण सन्मान केला आहे, त्या नाटकाला व्यावसायिक नाटकामध्ये सुद्धा यश मिळावं याची मदत करण्याची भूमिका आमची आहे, सांस्कृतिक विभागाची आहे. आणि म्हणून यावेळेला सुद्धा मला वाटतं किती 25 ते 30 व्यावसायिक नाटक संस्था सहभागी झाल्या होत्या. 10 नाटकं आपण त्यातली बाजूला करून त्या ठिकाणी त्यातला अंतिम निर्णय करणार आहोत. 2017 पर्यंत असलेल्या पारितोषिकाची किंमत आपण दुप्पट केलेली आहे. यातना सुद्धा अजून वाढ करण्याची आवश्यकता आली तर तेही करू. बट नवीन नाट्यसंहिता हा त्यातला मूलभूत पाया आहे. आणि म्हणून त्यातला हा पुरस्कार आपण देताना ज्येष्ठ नाट्य कलाकार नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार आणि संगीत नाट्य क्षेत्रात सुद्धा ज्येष्ठ नाट्य कलाकारास संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार आणि रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार सुद्धा देत असतो. आज आपल्याला त्यातल्या किती, एक नाटक आहे की 3 नाटक आहे? आज एक नाटक आहे, ते आपल्याला बघायलाही मिळेल. आपण सगळ्यांनी आपली रसिकता वाढावी म्हणून आमचं मंत्रालय काम करेल. खरं तर मी नेहमीच म्हणतो की आमच्या मंत्रालयाचं कामच एक आहे की महाराष्ट्रातल्या नागरिकांचा आनंदाचा आलेख, हॅपीनेस इंडेक्स वाढला पाहिजे, यासाठी आम्ही काम करतो आहोत. आणि त्यातला तो वाढावा या प्रयत्नातूनच या विविध कार्यक्रमांचं नियोजन आपण करतो आहोत. खरं तर संगीत आणि नाट्य परिषदा, प्रयोगशाळा असे विविध कार्यक्रम गेल्या 30 दिवसामध्ये आपण किती 170 कार्यक्रम केलेत. 170 कार्यक्रम केवळ 90 दिवसामध्ये. आणि आजच तुम्हाला निमंत्रण देतो आहे. आर्थिक वर्ष मार्चपासून पुढच्या आर्थिक वर्ष सुरू होऊन संपण्यापूर्वी 365 दिवसात आम्ही थोडके नाही 1200 कार्यक्रम घेऊन येतो. 1200 कार्यक्रम. त्यात आज मी घोषणा करत नाही, कारण बॅक स्टेजला बसताना अजून एक कार्यक्रम सुचला आहे. जोगळेकर मॅडम, चौरे मॅडम, भरत तिकडे होतात आपण, पण ती वेगळी घोषणा करतो, कारण ती एक वेगळी प्रेस न्यूज आहे. ती आज मी मारू इच्छित नाही. आणि त्यामुळे ती नाट्य कलाकारांसाठी किंवा नाटकासाठीची घोषणा आम्ही लवकर करू. बरोबरीने राहिलेली कामं वेळेत पूर्ण करण्यातल्या काही अडचणी असतील तर त्याही करू. पण मी मराठी रसिकांना हात जोडून विनंती करीन की तुम्ही या नाट्य देवतेच्या रक्षणाचे रक्षक आहात. कस्टोडियन म्हणून आम्ही जरूर काम करत असू. याचे खरे रक्षक मी तुमच्यात पाहतो. आणि त्या रक्षकाने पुढच्या पिढीपर्यंत या माझ्या संस्कृतीचं भक्षण होऊ नये म्हणून रक्षण तुम्ही आणि मी मिळून केलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण सगळेजण तयार होऊया. खूप खूप धन्यवाद. ज्यांना पारितोषिक मिळालं त्यांचं अभिनंदन. ज्यांचं मिळायचं राहून गेलं असेल त्यांना जरूर संधी मिळेल, त्यांनाही शुभेच्छा.
जे इथपर्यंत पोचले नसतील तेही आमचेच आहेत, त्यांच्याही मागे आम्ही उभे राहू एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शेलार साहेब. सरांनी आत्ता आपल्याला सांगितलं 365 दिवसात 1200 कार्यक्रम पुढच्या वर्षी, म्हणजे जवळजवळ दिवसाला 3 ते 4 कार्यक्रमांची पर्वणी आपल्याला मिळणार आहे. त्यासाठी आपण पुन्हा एकदा सरांसाठी टाळ्या वाजवूया आणि यानंतर लगेचच आपण पारितोषिक वितरणाकडे वळूया. 34वी महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा अंतिम फेरीतल्या पारितोषिक प्राप्त कलाकार आणि तंत्रज्ञांचा सन्मान म्हणजेच आजचा आपला हा पारितोषिक वितरण समारंभ आहे. आपण वेगवेगळ्या तंत्रज्ञांना आणि कलावंतांना दोघांनाही आज पुरस्कार देणार आहोत. ही अंतिम फेरीतले पुरस्कार आहेत, त्यामुळे खूप मानाचे आणि प्रतिष्ठेचे आहेत. सुरुवात करूया नेपथ्याच्या पारितोषिकाने. नेपथ्याचं तृतीय पारितोषिक आहे संदेश बेंद्रे यांना. सुमती क्रिएशन्स या संस्थेच्या 217 पद्मिनी धाम या नाटकासाठी संदेश बेंद्रे यांना ₹20,000 रोख असं व्यावसायिक नाट्य स्पर्धेतलं नेपथ्यातलं तृतीय पारितोषिक. बेंद्रेजी, आपलं हार्दिक अभिनंदन. नेपथ्यातलं द्वितीय पारितोषिक अभिजात क्रिएशन्स या संस्थेच्या चाणक्य या नाटकासाठी पुन्हा एकदा संजय बेंद्रे यांनाच. ₹30,000 रोख असं हे द्वितीय पारितोषिक आहे. आणि नेपथ्यातलं प्रथम पारितोषिक प्रदीप मुळे सरांना मल्हार या संस्थेच्या गालिब या नाटकासाठी. सर नसतील तर कोणी नाटकातल्या कोणी हे पारितोषिक घेतलं तरी चालेल. ₹40,000 रोख असं हे पारितोषिकाचं स्वरूप आहे. गालिबचे कलाकार सगळे इथे आहेत उपस्थित. प्रदीप मुळे यांच्यातर्फे पारितोषिक घेत आहेत. नेपथ्यानंतर प्रकाश योजनेची पारितोषिकं. व्यावसायिक नाट्य स्पर्धा प्रकाश योजना या विभागातलं तृतीय पारितोषिक जात आहे शीतल तळपदे यांना. सुमती क्रिएशन्स या संस्थेच्या 217 पद्मिनी धाम या नाटकासाठी. सर नसतील तर नाटकातलं कोणी आलं असेल तरी त्यांनी पारितोषिक घ्यावं. आपलं अभिनंदन. ₹20,000 रोख. द्वितीय पारितोषिक आहे राहुल जोगळेकर यांना अभिजात क्रिएशन्स या संस्थेच्या चाणक्य या नाटकासाठी. आपलं हार्दिक अभिनंदन. ₹30,000 रोख आणि प्रशस्तीपत्रक असं आपल्या या पारितोषिकाचं स्वरूप आहे. आणि प्रकाश योजनेमधलं प्रथम पारितोषिक जात आहे अमोघ फडके यांना 7 स्टुडिओज आर्ट या संस्थेच्या जन्मवारी या नाटकासाठी. ₹40,000 रोख आणि प्रशस्तीपत्रक. आपलं हार्दिक अभिनंदन. यानंतर रंगभूषा या क्षेत्रासाठीची पारितोषिकं. तृतीय पारितोषिक जात आहे सचिन जाधव यांना भरत जाधव एंटरटेनमेंट या संस्थेच्या अस्तित्व या नाटकासाठी. ₹10,000 रोख. आपलं हार्दिक अभिनंदन. आपण नाटक बघतो तेव्हा आपल्याला समोरचे कलाकार दिसत असतात, पडद्याआडचे तंत्रज्ञ आणि कलाकार दिसत नसतात. त्यांनाही प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचाही सन्मान करण्यासाठी आपण ही तंत्र क्षेत्रातली पारितोषिकं देतो. द्वितीय पारितोषिक आहे किशोर पिंगळे भूमिका थिएटर्स आणि सोहम या संस्थेच्या यदा कदाचित रिटर्न्स या नाटकासाठी. ₹15,000 रोख आणि प्रशस्तीपत्रक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. किशोर पिंगळे, आपलं हार्दिक अभिनंदन. आणि यानंतर रंगभूषेसाठी प्रथम पारितोषिक कमलेश बिचे अभिजात क्रिएशन्स या संस्थेच्या चाणक्य या नाटकासाठी. ₹20,000 रोख आणि प्रशस्तीपत्र.
चाणक्य हे नाटकच असं होतं की ज्याला वेशभूषा आणि रंगभूषेची खूप महत्त्वाची जोड असण्याची गरज होती आणि ते उत्कृष्ट केल्याबद्दल हे पारितोषिक रंगभूषेसाठी. यानंतर वेशभूषेसाठीची पारितोषिकं. तृतीय पारितोषिक आहे नाना गुजर यांना माऊली प्रोडक्शन्स या संस्थेच्या मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकासाठी 20,000 रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र. आपलं हार्दिक अभिनंदन. वेशभूषेसाठी द्वितीय पारितोषिक आहे संतोष पवार भूमिका थिएटर्स आणि सोहम या संस्थेच्या यदा कदाचित रिटर्न्स या नाटकासाठी. ₹30,000 रोख आणि प्रशस्तीपत्र. संतोष पवार यांचं पारितोषिक आता स्वीकारतात. यानंतर व्यावसायिक नाट्य स्पर्धा वेशभूषा प्रथम पारितोषिक नीरजा पटवर्धन अभिजात क्रिएशन्स संस्थेच्या चाणक्य या नाटकासाठी 40,000 रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र. आपलं हार्दिक अभिनंदन. यानंतर संगीत दिग्दर्शनाची पारितोषिकं. तृतीय पारितोषिक आहे मंदार देशपांडे 7 स्टुडिओज आर्ट या संस्थेच्या जन्मवारी या नाटकासाठी 20,000 रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र. यानंतर द्वितीय पारितोषिक निनाद म्हैसाळकर अभिजात क्रिएशन्स या संस्थेच्या चाणक्य या नाटकासाठी. अरे प्रत्येक कॅटेगरीमध्ये चाणक्यला पारितोषिक आहे. ₹30,000 रोख आणि प्रशस्तीपत्र. आणि संगीत दिग्दर्शनाचं प्रथम पारितोषिक शुभम ढेकळे सुमती क्रिएशन्सच्या 217 पद्मिनी धाम या नाटकासाठी 40,000 रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र. शुभमच्या वतीनं संस्थेच्या ताई शुभमची आईच आहे. अच्छा, आपलं अभिनंदन. शुभमची आई हे पारितोषिक स्वीकारते. यानंतर नाट्य लेखनाची पारितोषिकं. नाटकामध्ये लेखनाला खूप महत्त्व असतं. आपण केव्हा केव्हा म्हणतो की नाटक हे लेखकाचंच असतं. तर या नाट्यलेखनाची पारितोषिकं. तृतीय पारितोषिक आहे इरावती कर्णिक यांना सोनल प्रोडक्शन्स संस्थेच्या जर तरची गोष्ट या नाटकासाठी. जर तर गोष्टची गोष्टचा प्रयोग मला वाटतं गोव्यात आहे, त्यामुळे त्यातली सगळे नटमंडळी नाही आहेत, पण त्यांच्या वतीनं इरावती कर्णिक यांचं पारितोषिक स्वीकारलं जातं आहे 40,000 रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र. द्वितीय पारितोषिक आहे हर्षदा बोरकर यांना 7 स्टुडिओज आर्ट या संस्थेच्या जन्मवारी या नाटकासाठी 60,000 रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र. आपलं हार्दिक अभिनंदन. दोन्ही पारितोषिकांमध्ये महिलांनी बाजी मारली आहे. आणि प्रथम पारितोषिक आहे स्वप्नील जाधव भरत जाधव एंटरटेनमेंट या संस्थेच्या अस्तित्व या नाटकासाठी 1,00,000 रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र. आपलं हार्दिक अभिनंदन. यानंतर उत्कृष्ट अभिनयाची रौप्य पदकं जी आपण अंतिम फेरीसाठी देत असतो त्यामध्ये क्रमवारी नाही आहे. उत्कृष्ट अभिनयाचं रौप्य पदक आणि प्रत्येकी 50,000 रुपयांचं हे पारितोषिक आहे. पहिल्यांदा मी
इथे आमंत्रित करते भरत जाधव यांना. भरत जाधव एंटरटेनमेंट संस्थेच्या अस्तित्व या नाटकासाठी 50,000 रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र. आपलं हार्दिक अभिनंदन. सगळ्या दिग्गज अशा कलावंतांना आता ही अभिनयाची पारितोषिकं मिळत आहेत. यानंतर संतोष पवार भूमिका थिएटर्स आणि सोहम या संस्थेच्या यदा कदाचित रिटर्न या नाटकासाठी. अभिनंदन. यानंतर पुन्हा एकदा चाणक्यचं नाव शैलेश दातार अभिजात क्रिएशन्सच्या चाणक्य या नाटकातल्या प्रमुख आर्य चाणक्यांच्या भूमिकेसाठी. यानंतर पुन्हा एकदा चाणक्य नाटकामध्येच ज्ञानेश्वर वाडकर अभिजात क्रिएशन संस्थेच्या चाणक्य नाटकातीलच भूमिकेसाठी ज्ञानेश्वर वाडेकर यांना अभिनयाचं रौप्य पदक आणि 50,000 रुपये रोख. ज्ञानेश्वर नाहीये, ज्ञानेश आहे, सॉरी, टायपिंग मिस्टेक. यानंतर वैभव मांगले अष्टविनायक संस्थेच्या मर्डरवाले कुलकर्णी या नाटकासाठी. मर्डरवाले कुलकर्णी या नाटकासाठी वैभव मांगले यांना उत्कृष्ट अभिनयाचं रौप्य पदक आणि 50,000 रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र. आणि यानंतर स्त्री कलावंत प्रिया बापट सोनल प्रोडक्शन संस्थेच्या जर तरची गोष्ट या नाटकासाठी. प्रिया बापट यांच्या वतीनं सोनल प्रोडक्शनचे पदाधिकारी हे हा पुरस्कार स्वीकारतात. यानंतर पल्लवी अजय जर तरची गोष्टसाठीच सोनल प्रोडक्शनच्या जर तरची गोष्टसाठी पल्लवी अजय यांना उत्कृष्ट अभिनयाचं रौप्य पदक. यानंतर हेमांगी कवी 7 स्टुडिओ या संस्थेच्या जन्मवारी या नाटकासाठी. आपलं हार्दिक अभिनंदन. आणि मगाशी एक पारितोषिक घेऊन गेली ती गौतमी देशपांडे मल्हार संस्थेच्या गालिब या नाटकासाठी. आणि शेवटचं पण लास्ट बट नॉट ॲट ऑल लिस्ट चिन्मयी सुमित भरत जाधव एंटरटेनमेंटच्या अस्तित्व या नाटकासाठी. आपलं हार्दिक अभिनंदन.
आता या कार्यक्रमानंतर आपल्याला त्यांचा अभिनय बघायचा असेल. आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. आणि यानंतर आपण दिग्दर्शनाच्या पारितोषिकांकडे वळणार आहोत. व्यावसायिक नाट्यस्पर्धा दिग्दर्शनातली पारितोषिकं. तृतीय पारितोषिक संतोष पवार, अष्टविनायक संस्थेच्या मर्डरवाले कुलकर्णी या नाटकासाठी 50,000 रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र. द्वितीय पारितोषिक चिन्मय मांडलेकर, मल्हार या संस्थेच्या गालिब या नाटकासाठी 1,00,000 रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र. आणि यानंतर व्यावसायिक नाट्य स्पर्धेतल्या दिग्दर्शनाचं प्रथम पारितोषिक रुपये 1,50,000 आणि प्रशस्तीपत्रक जात आहे स्वप्नील जाधव, भरत जाधव एंटरटेनमेंट संस्थेच्या अस्तित्व या नाटकासाठी. आपलं हार्दिक अभिनंदन. आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाची नाट्य निर्मितीची पारितोषिकं. व्यावसायिक नाट्यस्पर्धा नाट्य निर्मितीचं तृतीय पारितोषिक जात आहे अभिजात क्रिएशन्सच्या चाणक्य या नाटकासाठी 3,00,000 रुपये रोख आणि प्रशस्तीपत्रक. चाणक्यची सगळी टीम मंचावर इथे येते. या नाटकाने आधीची पण तंत्रज्ञान क्षेत्रातली आणि इतरही बरीच पारितोषिकं मिळवलेली आहेत. आणि नाटकाचं तृतीय पारितोषिक आता त्यांना मिळतंय. चाणक्य या नाटकासाठी तृतीय पारितोषिक 3,00,000 रुपये रोख आणि प्रशस्तीपत्रक. आपलं हार्दिक अभिनंदन. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. नाटक हे कोणा एकट्याचं नसतं तर सर्वांचं मिळून मंचावर सादर केलेलं रूप असतं. त्यामुळे आपल्या सगळ्यांची मेहनत त्यात आहे. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. यानंतर नाट्य निर्मिती द्वितीय पारितोषिक मल्हार या संस्थेच्या गालिब या नाटकासाठी 4,50,000 रुपये आणि प्रशस्तीपत्र. तुतारीच्या निनादामध्ये आपण द्वितीय पारितोषिक विजेत्यांचं अभिनंदन करतोय. आणि यानंतर प्रथम पारितोषिक 7,50,000 रुपये रोख आणि प्रशस्तीपत्रक भरत जाधव एंटरटेनमेंट संस्थेच्या अस्तित्व या नाटकासाठी. अस्तित्वच्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक अभिनंदन. जय
माझा जय हो जय हो महाराष्ट्र 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 माझा जय हो जय हो सगळ्या कलाकारांचं मनापासून अभिनंदन. आणि सगळ्या तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आणि अभिनयाच्या क्षेत्रातल्या सगळ्या कलावंतांना ज्यांना ज्यांना इथे पारितोषिकं मिळाली त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडेच वळतोय. आभार प्रदर्शित करायचे तर सर्वात प्रथम आपल्या मायबाप रसिक प्रेक्षकांचे, ते इतक्या मोठ्या संख्येनं इथे आले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ज्याने ज्याने हातभार लावला त्या सर्वांचेही आभार. उपस्थित मान्यवर, पत्रकार, कलाकार या सगळ्यांचे आभार आणि पारितोषिक विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन. विशेषतः सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार यांचे मनापासून आभार मानूया, कारण विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असून सुद्धा ते या कार्यक्रमाला आले, कारण त्यांना कलाकारांची अतिशय चांगली जाण आहे आणि कलावंतांविषयी त्यांना जिव्हाळा सुद्धा आहे. त्यामुळे आशिषजी शेलार यांचेही मनापासून आभार.